देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। विशेष म्हणजे निकालानंतर राज्यातलं राजकीय वारं फिरल्याची चर्चा सुरू झाली। बारामतीतून सुप्रिया सुळेंचा विजय झाला। सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 10 ते 12 आमदार यांनी सुप्रिया सुळे यांना अभिनंदनाचे फोन केले, मेसेज केले अशी माहिती मिळते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे 10-12 आमदार घरवापसी करणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाची ही बातमी आहे। अशा काही घडामोडी घडतील अशी चर्चा तर कालपासून होतीच। 10 ते 12 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी सुप्रिया सुळे यांना अभिनंदनाचा फोन केलाय, मेसेज केलाय अशी माहिती मिळते आणि या फोन आणि मेसेजच्या माध्यमातून कदाचित घरवापसी करण्याचा त्यांचा विचार असावा अशी चर्चा सुरू झाली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक विचारूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना। प्रणाली, असं घडूच शकतं की पुन्हा 10 ते 12 आमदार घरवापसी करतील, जी चर्चा आहे ती खरी ठरेल, पण असंही होऊ शकतं का की ऋणानुबंध असतात, शेवटी एकाच पक्षात इतकी वर्ष काम केलेलं असतं, त्यामुळे हा एक जनरल कॉल किंवा मेसेज असू शकतो अभिनंदनासाठीचा? दोन्ही गोष्टींची शक्यता आहे, परंतु साधारणपणे आपण असं बघतोच की जरीही शत्रू असला तरी सुद्धा अनेक वेळेला मेसेजेस केले जातात, त्यांच्याशी थेट संवाद होत नसेल तरी मेसेज केले जातात। असं जरी असलं तरी या ठिकाणी मात्र चित्र वेगळं आहे, कारण राष्ट्रवादी पक्षाची 2 शकलं झाल्यापासून आपण पाहतोय की काही लोक असे आहेत की जे दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहे। याही अजित पवार गटातला जरी त्यांनी समर्थन दिलं असलं तरी ते शरद पवार गटातल्या लोकांच्या सुद्धा सातत्यानं संपर्कात आहेत आणि असेच 10 ते 12 आमदार असे आहेत ज्यांनी हे अभिनंदनाचे मेसेज केले आहेत। त्यापैकी काही जणांनी फोन करून संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि काहींनी काही हिंट सुद्धा दिलेले आहेत की गरज पडली तर ते म्हणजे त्यांना परत येण्याची काही संधी आहे का याची चाचपणी पण त्यांनी केलेली आहे। अवघ्या 3 महिन्यांवर आपण पाहतोय की विधानसभांच्या निवडणुका आहेत आणि साधारण जे चित्र आता लोकसभेच्या निमित्तानं पुढे आलेलं आहे हे चित्र विधानसभेमध्ये पुढे जाऊ शकतं किंवा याच बॅकग्राऊंडवर येत्या विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, ही शक्यता जवळपास आता स्पष्ट होत आलेली आहे। आणि त्यामुळे अनेक असे आमदार आहेत ज्यांना असं वाटायला लागले की आपण जर शरद पवार गटाबरोबर राहिलो तर आपलं आमदार म्हणून किंवा आपलं राजकीय जे भवितव्य आहे ते अंधारात जाणार नाही आणि त्यामुळे कदाचित या लोकांनी संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे। अवघे 3-4 महिने राहिलेले आहेत पॅचअप करायला आणि शरद पवार गटाबरोबर आपण आहोत आणि आपली जी काही इमेज आहे ती सुधारण्यासाठी किंवा आपली इमेज येत्या काळामध्ये पुढे नेण्यासाठी आणि त्यामुळे प्रयत्न केला जातो आहे अशा लोकांकडनं ज्या लोकांनी कायम 2 दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वतीनं, आणि तशा आमदारांची संख्या 10 ते 12 असल्याचं तुर्तास तरी कळत आहे। नक्की ही संख्या मोठी आहे। धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल। जे कायम म्हणजे अजित पवारांबरोबर राहिल्यापासून कायम ज्यांनी संभ्रमावस्थेत आपली परिस्थिती ठेवलेली आहे, 2 दगडांवर पाय ठेवलेला आहे,